पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नसताना भाजपने दणदणीत विजय मिळवला, तर 3 आमदारांचे पाठबळ असतानाही बहुजन विकास आघाडीचा उमेदवार 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेला। यामुळे आता आगामी काळात विधानसभा निवडणुकीतही पालघर जिल्ह्याचे चित्र बदललेले दिसेल असेच जाणकारांचं म्हणणं आहे। पालघर जिल्ह्याच्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडी 3, शिवसेना 1, शरद पवार गट 1 आणि कम्युनिस्ट पार्टी 1 असे आमदारांचे बलाबल आहे। भाजपच्या मागील विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आला नव्हता, मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पालघर जिल्ह्यावर विजय मिळवताना आगामी काळातील बदलत्या राजकारणाची जणू एक झलक दाखवून दिली आहे। मात्र 3 आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडीचे जिल्ह्यात बऱ्यापैकी वर्चस्व आहे, यामुळे बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून येणे शक्य होते। मात्र जिल्ह्यात सुमारे 22 लाख मतदार असताना एकट्या वसई तालुक्यात 11 लाख मतदार आहेत। त्यामुळे वसईवर वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीला विजय संपादन करणे सोपे असल्याचं बोललं जात होतं, तरीही बहुजन विकास आघाडी 3ऱ्या क्रमांकावर गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। तर जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या भारतीय जनता पार्टीसाठी ही लढाई कठीण असल्याचं दिसत होते, परंतु भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच या उद्देशाने काम केले आणि डॉक्टर सावरा यांच्या प्रचारासाठी थेट अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या मेहनतीला यश आलं आहे असंच म्हणावं लागेल।